हरे नमः गुरुभ्यो नमः। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। सत्यम ज्ञानमनन्तम् आनन्दं ब्रह्मरम सर्वशः शक्ति एकं सर्वैर्देवैरीड्यं विष्णुवाख्यं सर्वदैव सुप्रेष्ठ। हरि ओम। शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवत्वर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांति। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। वेदावासत्वतो वेद आवासः वेदावासत्वतः। हम्म। विष्णोर् वर्णादिवाचकं रूपं देयम्। वर्णादीनां नामकं विष्णोर्वर्णादिसंस्थं च पुंसदत्व तत्तत्क्रियाप्रदम्। नारायणादिरूपाणि लोकादिषु च पञ्चसु अनिरुद्धावसानानि ध्येयानि चतुरात्मना वासुदेवादिकान्येव तानि सर्वोत्तरार्णयोः पूर्वोत्तरयोः संहिताया तथा छन्दो सन्धाने चापि यो वेद एतानि रूपाणि सर्वभोगसमन्वितः प्राप्नोति वैष्णवं स्थानं मुक्तस्वर्गाविदं परम्। यो विश्वरूप भगवान् छन्दसाम् अधिपो हरिः छन्दोभ्योऽंसरूपेभ्यः सुव्यक्तस्तदुपासनात् मेधावी तत्त्वविज्ञानी भूया भूत्वा विश्वं क्षिप्रं प्रमुच्यते इति च। भाष्यामध्ये ब्रह्मकोश उदाहृतः म्हणून सांगितलं आहे. ब्रह्मकोश ब्रह्मणः कोशोऽसि मेधया स्पृशितः पिहितः म्हणून आहे त्याच्यात भाष्यामध्ये म्हणजे मूळ ह्याच्यामध्ये ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पिहितः श्रुतं मे गोपाय वगैरे सांगितलं आहे. यश्छन्दसां वृषभो विश्वरूपः छन्दोऽभ्योऽध्यमृतात् सम्बभूव समेन्द्रो मेधया शृणोतु अमृतस्य देवदारणो भूयात् शरीरं मे विदर्शनं जिह्वा मे मधुमत्तमाकर्णाभ्यां भूरि विश्रव ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पिहितः श्रुतं मे सातवा मंत्र. त्या मंत्राचा अभिप्राय दिलेला आहे. मेधावी तत्वविज्ञानी भूत्वा क्षिप्रम विमुच्यते म्हणून तो मेधावी होतो आणि मुक्त होतो. मेधया पिहिता म्हणून आहे ना. हम्म.
मेधाच्या बद्दल दिलेलं आहे. यः छन्दसां वृषभो ब्रह्मवचसेनान्नाद्येन समेधे स्व ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पिहिता म्हणून म्हणले. आता आपण कोणत्याही व्यक्तीला जे आहे विश्वरूपी असणाऱ्या भगवंताचं जे छंदोरूप आहे की नाही, सम साम म्हणून वेद आहे, सामवेद म्हणून जे आहे तर सामवेदाचं छंदोरूप म्हणजे सगळे छंदस. छंदोभ्यो अमृतेभ्य सुव्यक्त उपासना, तर परमात्म्याची उपासना चांगली व्हावी असं असेल तर हा यश छंदसाम वृषभो विश्वरूप आहे ना, त्याच्याबद्दल आहेत भाष्य. म्हणून विश्वरूपी असणारा जो परमात्मा आहे, छंदसांचा छंदस म्हणजे सगळे जितके मीटर्स आहेत ना छंदस, गायत्री विष्णू गणेश टिप्त हे सगळे छंदस. हम्म? तर अधिपती आहे तो परमात्मा. छंद हा अभ्या म्हणजे सगळ्या छंदांच्या द्वारे अमृतरूपी असणारे छंदस असतात. तर परमात्म्याची उपासना करायला आपल्याला अगदी सुलभ होऊन जातो. आता जसा आपण एखादा मंत्र आहे, हम्म, स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्वतो मदारया इंद्राय पातवे सुतः म्हणून मंत्र आहे. स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्वसो मधारया इंद्राय पातवे सुतः, अशा रीतीने छंद ज्याप्रमाणे वापरला जावा त्याप्रमाणे वापरलं तर परमात्म्याचं रूप आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. नाहीतर गडबड गडबडीमध्ये सगळे आपले शब्द छंद म्हणून सगळं मंत्र म्हणायला लागलो तर त्याच्याने काय होतं, त्याचं रूप आपल्याला दिसत नाही. हा पूर्ण झालं बाबा एकदाच पुरुषोक्त पूर्ण झालं एवढं म्हणता येतं. परमात्म्याचं रूप आपल्याला कळावं की दिसावं की, ते दिसायचं झालं तर असं शांत रीतीने छंद म्हणावे म्हणून सांगितलंय. म्हणून छंदसा अभिधेयो छंदोभ्य अमृतसमरूपेभ्य सुव्यक्तस्तदुपासनात, त्याची उपासना करायला आपल्याला अगदी सुलभ होऊन जातं. आणि तसं झाली तशी उपासना केली तर मेधावी तत्वविज्ञानी भूत्वा, मेधावी होतो, तत्वविज्ञानी होतो, असं होऊन क्षिप्रम विमुच्यते, लवकरच तो मुक्त होतो असं सांगितलंय. आता अजून भाष्यामध्ये परमात्मा वेदामध्ये राहत असतो. वेदावा सत्वतो विष्णू ब्रह्मकोश उदाहृत, त्याच्यात ब्रह्मकोशोसी ब्रह्मण कोशोसी मेधया पिहित, ब्रह्मण हा कोश म्हणून म्हणले. ब्रह्मण म्हणजे काय इथं, ब्रह्मण कोशोसी मेधया पिहित म्हणून म्हणलं असताना ब्रह्म म्हणजे वेदावा सत्वतो विष्णू ब्रह्मकोश उदारता म्हणून आचार्याने भाष्यात दिलेले आहे. वेदामध्ये निवास करत असतो विष्णू परमात्मा, याकरता परमात्म्याचं नाव काय, ब्रह्मकोश. त्यानंतर भग हा म्हणून आहे, ब्रह्मण कोशोशी मेधया पिहित वगैरे याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे अमृतस्य देवधारणो भूयासं शरीरं मे विचक्षणं जिह्वा मे मनोमत्तमा कर्णाभ्यां भूरिभुक्षितो ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पीता श्रुतम् एवोपाय आवहन्ति वितन्वाना कुर्वाणा चीरमात्मनः वासांसि मम गावस्य अन्नपानी च सर्वदा इत्यादी समाज दे मला. आता इथं ह्याच्यामध्ये भगा, भगा हा म्हणून, भगा हा म्हणून शब्द आहे, तर भग शब्दाचा अर्थ देऊन टाकलेला आहे. हम्म? भग प्रविशानि तन्त्वा यशो जने सा निस्वाहा श्रेयान्वश्य सोसा निस्वाहा तन्त्वा भग प्रविशानि स्वाहा म्हणून दिलेलं आहे. तिथं भग शब्दाचा अर्थ काय, भगा हा षड्गुण पूर्णत्वात बहुरूपत्वतो विदुः. भग परमात्म्याला कशाला म्हणतात, षड्गुण पूर्ण आहे परमात्मा. हा ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशस्य श्रेयः ज्ञान विज्ञान योश्चैव षण्णाम भग इति गणः. भग म्हणजे काय, चिन्ह. परमात्म्याला ओळखायचं झालं तर कोणत्या चिन्ह बघावेत, कोणते चिन्ह बघावेत. ऐश्वर्य कसं आहे परमात्माचं, पूर्ण ऐश्वर्याने संपन्न आहे. वीर्य परमात्माचं किती आहे तर पूर्ण वीर्याने युक्त आहे. ऐश्वर्य समग्रस्य वीर्यस्य झाल्यानंतर यशसः, यश म्हणजे कीर्ती.
कीर्ती परमात्म्याची किती आहे तर आता पूर्ण कीर्ती आहे. श्रेय हा म्हणजे शोभा देखील तशीच आहे. ज्ञान आणि विज्ञान हे सगळे परमात्म्याचे पूर्ण रीतीचे आहे. म्हणून भग नावाचे हे गुण आहेत, हे चिन्ह आहेत. त्या चिन्हाच्या द्वारे परमात्म्याला ओळखलं जावं. जसं पैसे असणाऱ्या व्यक्तीला धनवान म्हणतो, तसंच ह्या 6 गुणांनी पूर्ण असणाऱ्या परमात्म्याला भगवान म्हणावं. धनवान म्हणलं सगळं भगवान. सहस्र शाख इत्युक्त इत्युक्त तमुपास्य जनार्दन. सहस्र शाखा आहेत त्या परमात्म्याच्या, हजारो अनंत रूप आहेत. अनंत रीतीने दिसला जात असतो. पण त्या परमात्म्याची उपासना तशी करावी असा अर्थ आहे. तशी उपासना केली तर निश्चितपणे निसंदेहपणे मुक्त होतो आणि सगळे भोग त्याला प्राप्त होतात. म्हणून प्रकृप्त शाखा म्हणून आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आवहन्ति चिरं सर्वभोगान् इत्यर्थः. आवहन्ति वितन्वाना कुर्वाणा चिरमात्मनः. तिथं आवहन्ति म्हणून सांगितलेलं आहे. त्या आवहन्तीचा काय अर्थ तर आवहन्ति वितन्वाना कुर्वाणा चिरमात्मनः. तर आवहन्ति शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे. आवहन्ति शब्दस्य चिरं सर्वभोगान् या श्रीः सनातनी ताम मयि आवह. हे गोविंद, मग सुशिखंड उपशोभिताम. परमात्माला प्रार्थना काय करायचं, हं? त्या लक्ष्मीला बरोबर घेऊन ये. आवहन्ति चिरं सर्वभोगान या श्री सनातनी. प्राचीन काळापासून असणारी जी लक्ष्मी देवी आहे की नाही, सनातन असणारी अशी, त्या सनातन असणाऱ्या प्राचीन काळापासून असणाऱ्या लक्ष्मी देवीला आवहन्ति म्हणजे आवाहन करून घ्या, आमच्या बरोबर आमच्यापाशी घेऊन ये. कशाला ताम मयि आवह म्हणून. हिरण्यवर्णामरणीं सुवर्ण रजतस्रयां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातो वेदो मावह. ताम म आवह जातो वेदो लक्ष्मी मम अनुपगामिनी म्हणून आहे. ताम मयि आवह हे गोविंद, त्या लक्ष्मीला माझ्याकडे आवाहन करून घेऊन ये. सुशिखंड उपशोभितां. उत्तम रीतीच्या शिखंडा आहेत. चतुष्कपर्दा युवती सुपेशा म्हणून त्या लक्ष्मीचं ध्यान आहे ना त्या ध्यान श्लोकामध्ये. चतुष्कपर्दा 4 वेण्या घातलेल्या असतात तिने. 4 वेण्यामध्ये पहिले मोठ्या वेण्या 2 घालाव्यात, त्याच्यामध्ये पुन्हा लहान लहान असे 2 वेण्या, असे 4 वेण्या घालाव्यात. चतुष्कपर्दा, कपर्दा म्हणजे काय, वेणी. 4 वेण्या असलेली ही लक्ष्मी देवी आहे. म्हणून सुशिखंडा उपशोभिताम. सुशिखंड, शिखंड म्हणजे काय, वेण्या. चांगल्या रीतीच्या वेण्या घातलेल्या त्या लक्ष्मीला आमच्याकडे घेऊन ये म्हणून. आवहन्ति वितन्वाना कुर्वाणा चिरमात्मना. म्हणून त्या लक्ष्मी देवीला माझ्याकडे घेऊन ये म्हणून प्रार्थना केलेली आहे. कारण ती लक्ष्मी सगळ्यांना अन्नपान इत्यादी देणारी असते, असा अभिप्राय आहे. आवहन्ति चिरं सर्वभोगान् म्हणून सांगितलं. भूरादि व्याहृतीभिस्तु वाच्यं मूर्तिचतुष्टयं भूः भुवः स्वः भूर्भुवस्सुः. असे 4 रूपांनी परमात्मा वाच्य आहे. भूरादि व्याहृतीभिस्तु वाच्यम, अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव नावाचे जे आहेत की नाही हे रूप, भू भुवः स्वः ह्या धनवाच्य आहेत. त्याच्यात 90 झाल्यावर 10व्या ह्याच्यात दिलेलं आहे. महाचमस्या सप्रवेदयते समः इति तद ब्रह्म स आत्मा अंगान्यन्या देवताः भूरिति वा अयं लोकः भुव इति अंतरिक्षम् सुवरित्यसौ लोकः मह इत्यादित्यः. त्याच्यामध्ये भूर्भुव स्वः महा म्हणून दिलेले आहेत. भूर भूर इत्यादी
दहावा मंत्राच्या नंतर 11व्या मंत्रातलं एक महित्यादित्या म्हणून वगैरे. हम्म भू भुवः सुवः महा भूर्भुवः स्वः स्वः आणि महा. तर भूरादि व्याहृतीभिस्तु व्याच्यम मूर्ती चतुष्टयम अनिरुद्धादिकम वासुदेवांतम देह मध्यमः. देहाच्या मध्यभागी भू इत्यादी व्याहृतीने वाच्य असणारे जे चार प्रकारचं मूल रूप आहे की नाही परमात्म्याचं मूळ, चार रूप आहेत. अनिरुद्ध प्रतिम संकर्षण वासुदेव. हम्म अनिरुद्धादिकम वासुदेवांतम देह मध्यमः. वासुदेव महो नाम, त्याच्यामध्ये महा इति म्हणून जे रूप आहे ना, महा इति इत्यादित्य म्हणून सांगितलंय. म्हणून ते महा म्हणून जे रूप आहे ना परमात्म्याचं, ते महा ह्या रूपाने जे आहे वासुदेव महो नाम. अनिरुद्ध शिरामा, अनिरुद्ध जे आहे शिरा, अनिरुद्ध हे डोक्यावर असते. अनिरुद्ध शिरोमतः. भूर्नामाच भुवो नाम बाहू. भू आणि भुवा या दोघांनी बाहू म्हणून सांगितलं, दोन्ही बाहू. त्या दोन्ही बाहूंच्या ठिकाणी प्रद्युम्न राहतात. संकर्षण हा सुवर्णामा पादो तस्य महात्मना, तर परमात्म्याचे पाय म्हणजे संकर्षण रूपी असणार असं सुवर्णामा सुहा. भूहू भुवा स्वाहा म्हणून सुहा आहे ना, त्या सुहाने वाच्य आहे. अनन्यप्यन्य शब्देन चतुरात्मा प्रगीयतेतः. तो जरी वेगळा नसला तरी चार रूपाने परमात्म्याची प्रसिद्धी झालेली असते. चार रूपाने परमात्म्याला बघावं लागत असतं म्हणून सांगितलं आहे. म्हणून अनन्योपी अन्य शब्देन चतुरात्मा प्रकीर्त्यते. अनिरुद्ध प्रतिम संकर्षण वासुदेव हे रूप वेगवेगळे आहेत असं समजू नका. तरी वेगळे नसले तरी एकच असले तरी देखील चार रूपाने त्याचं चिंतन करावं. निर्विशेषोपी भगवान संख्या मात्र विशेषतः. फक्त संख्या मात्र तुम्हाला विशेष रीतीने कळावी या उद्देशाने सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे असं समजू नका. प्राणवेदेष्वेकः लोकज्योती. एका प्राणामध्ये वेदामध्ये इत्यादिकामध्ये एक ज्योती रूपाने परमात्मा राहत असतो. प्राण प्राण वेदेशु एकः. प्राणामध्ये एक रूपाने, वेदांच्या मध्ये एका रूपाने अशा रीतीने राहत असतो परमात्मा. म्हणून प्राण वेदेशु एकः स पुरुषः चतुरात्मा प्रगीयते. प्रत्येक चतुरात्म्यात. आता प्राणामध्ये चार रूपाने, पुन्हा वेदांच्या मध्ये चार रूपाने, असे चार चार चारी चौक 16. म्हणजे वेदांचा प्राण या रूपाने राहत असतो. चार चार रूप घेऊन ना एकेका वेदामध्ये राहत असतो. म्हणून याकरता प्रत्येक चतुरात्म्यात षोडशात्मा प्रगीत, षोडशात्मा म्हणून परमात्म्याच्या स्वरूप दाख. म्हणून महीयते महती च स्वयं स भगवान हरी. प्रत्येकांच्या मध्ये महत्तर असणाऱ्या रूपाने, श्रेष्ठ असणाऱ्या रूपाने परमात्मा राहत असतो. म्हणून महाशब्दाने वाच्य असतो. पूज्य पूजक भेदोत्र नाही कश्चित अपेक्षते. आता एक जण पूजा करणारा जोगा आहे आणि एक जण पूजा करणारा आहे, असे दोन प्रकार असतील म्हणून त्याच्यामध्ये तसे काही नसतात. नाम प्रवृत्ती हेतुत्वात भावाची प्रवृत्ती व्हावी तुम्हाला याकरता ते चार रूप दाखवले, 16 रूप दाखवलेले आहेत. नामलोकाधिकम हरे. ते लोक भूरिती वा अयम लोक भुवरिती वा लोक, लोकांच्या बद्दल विचार केले ना. लोक म्हणजे हे सगळे चतुर्दश भुवन. नामलोकाधिकम हरे. अयम समीपस्थतया, तो असो जवळ असतो याकरता प्राण. आपल्याला अगदी जवळ काय असते, प्राण असतो. आपला प्राण आपल्या जवळ असतो केव्हाही, म्हणून मुठीत बाळगून घेऊन जावं लागतं. प्राण मुठीत ठेवून घेऊन कोणत्याही काम करायला जावं. कारण तो प्राण सोडवून गेला आपला नाव म्हणलं की सगळं गेला. या करतात मुठीत ठेवून घ्यायचं, एवढं म्हणायचं. मुठीत धरायचं का, मुठीत थोडंच राहतोय प्राण. असं आपलं प्राण आपल्या जवळच असतोय. ते न जाण्यासारखा, सोडून न जाण्यासारखा प्रयत्न करावा असा अर्थ. अयम समीप
सतया त्वसौ प्राणे स्थितत्वतः ईक्षणात अंतरिक्षे ईक्षण अंतरिक्ष म्हणून काय म्हणतात ईक्षणात पाहिलं जातं त्याला अंतरिक्षम आता आदित्य त्वदिते स्वतः आदितीचा मुलगा असल्या कारणाने आदित्य म्हणतात त्याला अंगी ही अग्नी अंगे स्थितत्वाच अग्नी शब्दाने देखील तो प्राण वायू वाच्य आहे कारण सगळ्यांच्या अंगामध्ये राहत असतो म्हणून अग्नी आणि ज्या ज्या अवयवांना गती नसते त्या सगळ्या अवयवांना गती देणारा त्या रूपाने वायू प्राणरूपी वायू प्रत्येकाच्या अंगामध्ये राहत असतो वायू काय म्हणतात वायू हो वयती जगत सगळ्या जगाला वाहून नेतो वाती आयुर्जी वायू वाहून नेतो सगळ्या जगाला आपल्या बरोबर घेऊन जात असतो म्हणून वायू चंद्र म्हणून तर परमात्माला कशाला म्हणतात चंद्र आल्हाद रूपत्वात चंद्र तरी आल्हादे म्हणून धातू आहे त्या धातूच्या द्वारे चंद्र म्हणजे काय आल्हाद रूपी परमात्मा आहे सगळ्यांना आल्हाद देणारा तोच आहे ऋगर्चत्वात जनार्दन हा ऋग्वेद ऋग ऋग्वेद म्हणून म्हणतात ऋचा ऋग्वेदांचे ऋग्वेदामध्ये असलेले मंत्र जे असतात त्या मंत्रांना काय म्हणतात ऋच अर्चत्वात जनार्दन हा सगळ्यांच्याकडून अर्चनीय आहे पूजेला जातो याकरता ऋचा हा आणि त्या ऋचांनी युक्त असणारा वेद म्हणजे ऋग्वेद यजुरी याज्य स्वरूपत्वात याज्य म्हणजे काय पूजा केल्या पूजा करणं वेगळं असतंय यजन म्हणजे खाऊ घालणं पिऊ घालणं याला यज म्हणतात यजर धातू हो यजने यजने म्हणजे काय हो पिऊ घालणे त्याबद्दल आहे यज धातू म्हणून परमात्मा यजुर्वेद ह्या शब्दाने वाच्य कशाला आहे ते सांगितलेलं आहे यजुर् याज्य स्वरूपत्वा सामचासव समत्वत लक्ष्मी सहित असतो लक्ष्मीच्या बरोबर तो केव्हाही असतो याकरता समा म्हणतो तिथं म्हणून सामवेदाने वाच्य असणारा श्री हरी परमात्मा सामस्वरूपाने परमात्मा सामवेदामध्ये राहत असतो सामवेदाने राहत असतो याकरता म म्हणजे काय लक्ष्मी देवी स म म्हणजे काय लक्ष्मी देवी समेत लक्ष्मी देवी समेत सामवेदामध्ये राहत असतो बाकीकडे देखील परमात्मा बरोबर असतो पण तो दिसून येत नाही त्याचं वर्णन इतकं त्या रीतीने करत नसतात सामवेदामध्ये काय केलं जातं त्या लक्ष्मीला देखील खुश करण्यासाठी संतुष्ट करण्यासाठी कोणताही मंत्र हं, आ आहू आ आ अशा रीतीने मात्रा म्हणजे असतात की नाही ते मात्रांचा ह्रस्व दीर्घ प्लुत प्लुतामध्ये पुन्हा देखील अत्यंत प्लित असे तीन एकूण मात्रामध्ये 7 प्रकार असतात म्हणून सांगितलं म्हणून सामवेदामध्ये देखील हे आ उ वगैरे जे म्हणजे आकाराधिक जे वर्ण असतात की नाही त्या वर्णांना कमी जास्त करण्याची पद्धत आहे एकूण 7 प्रकारे वाढवता येतं 7 दीर्घता म्हणून जास्ती की नाही त्याच्यामध्ये आ आ आ आ आ अशा रीतीने दीर्घ जे आहे की नाही असं वाढवत वाढवत जाणं हे सामवेदामध्ये असतंय साम दासो समत्वत म्हणून तिथं काय असतंय तर त्या लक्ष्मी देवीला संतुष्ट करायचं असतंय लक्ष्मी देवी त्या लक्ष्मीला संतुष्ट केलं म्हणजे ती लक्ष्मी देवी परमात्म्याला संतुष्ट करते म्हणून सामवेदाने काय होतं उच्चत्वेन गीयमानत्वात सामहा म्हणतात उच्च रीतीने परमात्म्याचं गायन ज्या ठिकाणी केलं जातं त्याला साम म्हणतात साम संतान सामचासो समत्वत बृहत्वात ब्रह्म वेदानां वेद सगळे बृहत्तर आहेत अनंतावयी वेदा म्हणतात अनंत वेद असल्या कारणाने ब्रह्मा म्हणून वेदांना म्हणतात समुदाय अखिले स्थिता सगळ्या वेदांच्या मध्ये समुदाय रूपाने म्हणजे समुदाय रूप म्हणजे गॅदर्ड टुगेदर सगळं समुदाय सगळ्याच्या सगळं एका ठिकाणी मिसळणं heap of all the Vedas, gathering of all the Vedas. That is called Brahma. Brahmatvad, Brahma, Brahma Ved
वेदानां समुदाये अखिले स्थितः. अखिल समुदायांच्या मध्ये वेदांच्या मध्ये राहत असतो बरोबर. तत्संबंधात वेदराशी ब्रह्मशब्देन कीर्तिता, म्हणून सगळ्या वेदराशींना ब्रह्मा म्हणतात. महा इति ब्रह्मा ब्रह्मणा वाव सर्वे वेदा महीयन्ते. भाष्यामध्ये आहे बघा, महा इति ब्रह्मा ब्रह्मणा वाव सर्वे वेद महीयन्ते. भूरिति वै प्राणः भुव इति अपानः सुवरिति व्यानः मह इत्यन्नम् अन्नेन वाव सर्वे प्राणा महीयन्ते. आवायेत चतस्रश्चतुर्था चतस्रश्चतुर्थो चतुस्रो व्याहृतया तायो वेद वेद ब्रह्मा. ब्रह्माचं स्वरूप पाहायचं झालं, तुम्हाला कळायचं झालं तर ह्या प्रकारे पाहून घ्यावं. म्हणून ब्रह्म शब्दाचा अर्थ बृहत्वाद ब्रह्मवेदानां समुदाये अखिले स्थितः तत्संबंधात वेदराशी ही ब्रह्मशब्देन कीर्तितः. प्रकृष्ट नयनत्वात प्राण, प्रकृष्ट रीतीने उत्तम रीतीने घेऊन जातो म्हणून प्राण. अपान म्हणून कशाला म्हणतात? प्राण अपान अवांग अवांगनयनाधरी. अवाक म्हणजे उलट्या रीतीने घेऊन जातो, बाहेर घेऊन जातो, म्हणून अपान शब्द वाच्य परमात्मा वायुदेव अपान शब्द वाच्य होतो. प्राण शब्दाने काय करतो? आतमध्ये घेऊन जातो आपला वायू, आणि तो वायू वगैरे त्या वायूच्या द्वारे घाण वगैरे असलेली सगळी गोष्ट घेऊन बाहेर निघून जातो. याकरता अपान. अपान अवांग नयनात, अवाक म्हणजे काय? उलट्या गतीने घेऊन जातो, म्हणून तो हरी परमात्मा अपान रूपाने वायुदेवांच्या मध्ये राहत असतो. त्यानंतर व्यान, विविधम नयनात व्यान, विविध गोष्टींना घेऊन जातो. विविध म्हणजे तुम्ही खाल्लेल्या गोष्टीमध्ये अनेक प्रकार असतात, विविध प्रकारचे गोष्टी खातात तू. त्या गोष्टीमध्ये काय, त्या गोष्टी कशा असतात ते सगळे आपल्या जितके जॉईंट्स असतात की नाही, त्या जॉईंट्स घेऊन जात असतो. विविधम विविध रूपाने आपल्या जितके संधी आहेत त्या संधींच्या ठिकाणी घेऊन जातो. हरी परमात्मा प्राणामध्ये वायुदेवामध्ये राहून घेऊन जातो, म्हणून त्याला व्यान म्हणतो. पूर्णम सर्वोपजीव्यतः. आणि त्याच परमात्म्याला अन्न कशाला म्हणतात? सगळ्या लोकांना उपजीविका त्याच्यामुळेच होती ना. हा अन्न हा सगळं सर्वोपजीव्यतः म्हणजे सगळ्या लोकांना उपजीवी असतो, त्याकरता अन्न त्या शब्दाने मानलं जातं बरं का. महाइत्यन्नम अन्नेन वाव सर्वे प्राणा महीयन्ते. म्हणून सगळ्यांचे प्राण जे आहेत अन्नामुळे जगतात, अन्नामुळे वागतात, अन्नामुळे वाहतात, जातात बाहेर येतात, जातात सगळं करतात. धावा येतात चतस्र चतुर्था. हे चार प्रकारचे परमात्म्याचे रूप आहेत बरं का. अनिरुद्ध प्रतिम संघर्ष हे सगळं तसे प्रतिम संघर्ष वासुदेव चार असणाऱ्या परमात्म्याचे चारही रूप आहे. चार गोष्टीमध्ये एकेकामध्ये राहत असतात. भूहू भुवः स्वः भूमा. या चार ह्याच्यामध्ये अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण वासुदेव, प्रत्येकामध्ये अनिरुद्ध प्रद्युम्न संकर्षण हे चारी चौक 16 झाले, म्हणून 16 सांगितलं. एवं षोडश रूपोसो चतुरात्मा व्यवस्थित महाचमस नामासो. म्हणून ह्याला काय म्हणतात? महाचमस. तस्मात अतिचमत्कृती ही अत्यंत चमत्कार रीतीने आपल्याला सगळ्यांच्या शरीरामध्ये राहून परमात्मा अत्यंत उत्तम रीतीचा चमत्कार करून दाखवत असतो. याकरता चमस्य होऊन त्याला नाव म्हणतात परमात्म्याला. महाचमस्य हा चमस्य म्हणजे चमस्य शब्दाचा अर्थ काय आहे? चमत्कार करून दाखवणे. चमत्कार म्हणजे हे कसल्या क्रिया आहेत ना, ह्या सगळ्या क्रिया कशा असतात? चमत्काराच्या असतात. तुम्ही जर अन्न सायंटिफिकली जर तुम्ही कोणतंही अन्न घेऊन त्याचे विभाग करून कुठं कोणता विभाग पाठवावा हे सगळं विचार करून त्याप्रमाणे केलं तर ते चमत्कारच केव. जसं तुम्हाला जॉईंट पेन असतात, जॉईंट पेन दूर करण्यासाठी त्या जॉईंट मध्ये म्हणजे सगळ्या जॉईंट मध्ये व्यान राहत असत. त्या व्यान नावाच्या वायूला
आवश्यक असणारे जे काही अन्नातील पदार्थातील गोष्टी आहेत ते सगळे संग्रह करून एके ठिकाणी करून ते गोळीच्या प्रमाणे आकारामध्ये आपण भक्त केले आणि दिले आणि ती गोळी घेतली की झालं महा म्हणून गुग्गुलादी वटी असते गुग्गुलादी वटी महागुग्गुलादी वटी त्यामध्ये पुन्हा विशेष करतात सोनायुक्त असणार असं घातलं तर ते घेतलं म्हणजे की सगळे जॉईंट पेन्स कमी होऊन जातात असे हे सगळे औषध काढण्याचे पद्धती ते ह्याच्यावरूनच निघालेले आहेत सायंटिफिकली बरं का महाचमस्य म्हणून हे परमात्मा म्हणतात महाचमस्य चमत्कृती यस्मात आधी चमत्कृती महाचमस्य सज्जानी आणि त्या परमात्म्याला जाणणारा ब्रह्मा संपरिकीर्तितः त्या ब्रह्मदेवालाच कळतात एवं षोडश रूपाणां ज्ञान योग्य चतुर्मुखा त्या 16 प्रकारच्या रूपांचं ज्ञान प्राप्त करून घेण्याचे योग्य कोण आहे चतुर्मुखा ब्रह्मदेव देव ब्रह्मवित म्हणून तोच खरं परमात्म्याचे पूर्ण स्वरूप जाणून घेतो त्याची महिमा जाणून घेतो तस्मात पूज्यते म्हणून त्याची पूजा करावी म्हणून मुक्त झालेले लोक देखील त्या परमात्म्याची पूजा करतात मुक्ती गोपीसन सर्व देवही अतितराम सगळ्या देवांच्याकडून देखील तो प्रशंस्य आहे जाणला जातो हे सम्यक षोडशात्मवित जो कोणी त्या 16 रूपी परमात्म्याचे स्वरूप जाणतो की नाही तो व्याहृती तत्व म्हणून याच्यामध्ये सांगितलेलं आहे महीयते ब्रह्मलोके महीयते तो ब्रह्मलोकाला जो पोचतो सांगितलं हे सगळे तस्य भूरिति शिरः एवं एकं शिर एकमेव एतदक्षरं भुव इति बाहु द्वे ते अक्षरे स्वरिते प्रतिष्ठा द्वे प्रतिष्ठे द्वे ते अक्षरे म्हणून कृतीमध्ये सांगितलेलं आहे कोणताही भू शब्द घेतला की शिर एकच शिर असते पण अनंत शिराने युक्त असत अक्षर म्हणून परमात्म्याला कशाला म्हणतात भुवा रूप भूवहा भूतीवरहा उत्तम रीतीचे ऐश्वर्य त्याच्यामध्ये असतो तो भुवा हे अक्षर कसं आहे दुसऱ्याकडे कुठं जात नाही दुसरीकडे कुठं जात नाही दासावून जात नाही याकरता भुवा परमात्म्याला दोन्ही प्रत्येकाला 2-2 बाहू असतात तसा ह्या परमात्म्याचे 2 बाहू आहेत ते अक्षरे त्या परमात्म्याचे अक्षर देखील 2च आहेत स्वरिती स्वहा म्हणून जे आहे की नाही ते प्रतिष्ठा म्हणून सांगितलेलं आहे भूरिति वायं लोकः भुवः अंतरिक्षे स्वहा इति प्रतिष्ठा द्वे प्रतिष्ठे ते हे 2 प्रकारचे प्रतिष्ठा म्हणजे प्रतिष्ठा प्राप्त करून घेणारे विषय आहेत प्राप्त करून देणारे विषय आहेत ह्याच 2 प्रकारच्या रूपाला जे आहे अक्षर शब्द वाच्य असणारा परमात्मा असं म्हणलं जातं बरं का इति असं ह्या श्रुतीमध्ये सांगितलं सगळ्या व्याहृतींच्या बद्दल पूर्ण रीतीने जाणारा महाचमस्य म्हणून जो आहे की नाही चतुर्थीत्वे नाही म्हणजे चतुर्थी म्हणजे 4थं रूप जे आहे की नाही महा म्हणून नावाचं ते रूप आहे त्या रूपाने जाणलं जातं आणि म्हणून तसं महा ह्या रूपाने जाणून घेणं भूहू भुवा स्वा आणि महा हे 4 गोष्टी आहेत ते 4 गोष्टीमध्ये प्रत्येकामध्ये 4 गोष्टी असं जाणून घेणे त्यालाच चमस्य म्हणतात महाचमस्य ब्रह्मदेव वेळ संपली गुरुवारी हा उद्या अमावस्या आहे झाली नाही का ना उद्या नाहीये हा परवाच्या उद्या अमावस्या परवा पण नाही का परवा पण नको बर चालेल हो मूर्ती पूजा असते हा ठीक आहे सकाळी 5ला सोहळ्यात बसतात अच्छा अच्छा पाडव्याचं ठीक आहे हरे महा अरे ते 10 अरे 5 नाही 10 तारीख दहा होती बरं का ती 10 10 तारीख तारखेला हा ठीक आहे हो 10 तारखेला 10 तारखेला नमस्कार अरे 11-12 शनिवार रविवार आहे बर त्यामुळे तिथं गर्दी 11 असणार